आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयडम्स अँड फ्रेजेस बघणार आहोत, जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरमध्ये विचारण्यात आले. चला आता मग सुरुवात करूया. तर पहिला आहे बरी द हॅचेस. तर याचा अर्थ होतो एंड क्वॅरल ऑर कॉन्फ्लिक्ट अँड बिकम फ्रेंडली, म्हणजे भांडण किंवा तंटे मिटवणे, त्याला म्हणतात बरी द हॅचेस. त्याच्यापुढे आहे कुक अँड बुल स्टोरी, म्हणजे फुली स्टोरी. त्याच्यापुढे आहे रॉब पीटर टू पे पॉल. याचा अर्थ होतो टू मेक फ्रॉम वन अँड गिव्ह टू अनदर. पुढे आहे एच इज हिल्स, म्हणजे वीकनेस किंवा वीक पॉईंट, म्हणजे आपण एखाद्याचा वीकनेस किंवा वीक पॉईंट असं म्हणू शकतो. तर लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर, म्हणजे फील ऑकवर्ड, म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की फिश ही विदाऊट पाण्याची राहू नाही शकत, तर तिच्यासाठी ती ऑकवर्डच कंडिशन झाली ना, तर ते होतं लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. पुढे ब्रेक द आईस, म्हणजे टू एंड अ होस्टाईल रिलेशनशिप. पुढे ॲट दी ड्रॉप ऑफ हॅट, म्हणजे याचं होतं व्हेरी क्विक विदाऊट डिले. पुढे हॅव ॲन एक्स टू ग्राइंड, म्हणजे हॅव अ सेल्फिश मोटिव्ह, म्हणजे काहीतरी स्वतःसाठी करायचं असतं, म्हणजे स्वतःचं मोटिव्ह असतं, त्याला म्हणतात हॅव ॲन एक्स टू ग्राइंड. पुढे डिजॅव्ह्यू, अ फिलिंग ऑफ रिमेंबरिंग समथिंग. पुढे सी आय टू आय, म्हणजे ॲग्री विथ समवन. ऑन क्लाउड नाईन, म्हणजे व्हेरी हॅपी. व्हाईट एलिफंट, म्हणजे बर्डन समवन अँड नॉट प्रॉफिटेबल. हॅलकॉनी डे, म्हणजे होते पीसफुल किंवा प्रॉस्परस किंवा हॅपी डेज. पुढे आहे फॉर गुड, म्हणजे परमनंट, इनडेफिनेटली और फॉर एव्हर, जे की कधीही नष्ट नाही होणार आहे, आपण परमनंट टेम्पररी असं म्हणतो ना, तसं. फिंगर इन एव्हरी पाय, म्हणजे टू हॅव ॲन इंटरेस्ट इन, बी इन्वॉल्व इन एव्हरीथिंग, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट असणारा, त्याच्यासाठी आपण यूज करतो फिंगर इन एव्हरी पाय. पुढे आहे ब्लो वन्स ओन ट्रम, म्हणजे टू प्रेज वन सेल्फ, म्हणजे फक्त स्वतःसाठी काहीतरी करणारा. पुढे आहे दी टिप ऑफ दी आयसनबर्ग, अ प्रॉब्लेम सीम्स लिटिल बट इट बिकम डेंजरस लेटर, म्हणजे दिसताना खूप छोटंसं दिसतं पण नंतर ते खूप मोठं असतं, त्याला म्हणतात द टिप ऑफ द आयसनबर्गचा अर्थ असा होतो बाय लिप अँड बाउंड, म्हणजे रॅपिड प्रोग्रेस और रॅपिड ग्रोथ. पुढे आहे विथ अ व्ह्यू टू, म्हणजे विदिन द एम ऑफ डुईंग समथिंग. पुढे आहे ॲपल ऑफ डिस्कॉर्ड, म्हणजे होते कॉजेस ऑफ कॅरल ऑर सब्जेक्ट ऑफ डिस्प्यूट, म्हणजे भांडण्याचं कारण. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे मराठीत होतं भांडण्याचं काही. लेट दी कट आउट ऑफ दी बॅग, म्हणजे रिव्हील दी सिक्रेट. नंतर आहे फेस द म्युझिक, म्हणजे फेस द डिफिकल्ट टाईम. पुढे आहे किक द बकेट, म्हणजे टू डाय. ॲट 6 and 7, याचा अर्थ होतो नॉट इन ऑर्डर ऑर डिसऑर्डर. रोल इन मनी, म्हणजे होतं व्हेरी रिच. पुढे आहे गुड विन्स नीड टू बुश, म्हणजे गुड पर्सन डझंट नीड टू एक्सप्रेस हाऊ गुड ही इज. पुढे आहे ह्युमन सर्व्हिस, म्हणजे एक्सलंट सर्व्हिस. त्याच्यानंतर आहे पिक होल, म्हणजे टू फाईंड मिस्टेक्स. त्याच्यानंतर आहे बिल्ड अ कॅस्टल इन द एअर, टू मेक प्लॅन दॅट हॅव व्हेरी लिटिल चान्स ऑफ हॅपनिंग्स. पुढे आहे कॉल इट अ डे, म्हणजे टू क्विट वर्क ऑर गो होम ऑर टू रिटायर, म्हणजे कॉल इट अ डे म्हणजे आजच्यासाठी हा दिवस संपला, याचा अर्थ असा होतो. पुढे आहे वाईल्ड गोथ चेज, म्हणजे फुलिश अँड होपलेस सर्च ऑर अनप्रॉफिटेबल. पुढे आहे क्रोकोडाईल टीयर, म्हणजे फॉल्स ऑर प्रिटेन्शन. पुढे आहे एंड इन स्मोक, म्हणजे प्रोड्यूस नो इफेक्ट ऑर टू फेल. पुढे आहे थ्रू थिक अँड थिन, म्हणजे बी विथ समवन इन बॅड अँड गुड टाईम्स. सीट ऑन द फेन्स मीन्स होतं इन कन्फ्युजन बिटवीन द चॉईस, म्हणजे दोन गोष्टी आहेत त्यातलं कुठलं चॉईस करायचं, त्याला म्हणतात सीट ऑन द फेस. बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी, म्हणजे बोथ वर्स्ट ऑप्शन, आपण म्हण नाही इकडे आड तिकडे विहीर, मराठीत ती अशी इंग्लिशमध्ये. वन्स इन ब्लू मून, म्हणजे व्हेरी रेअर, म्हणजे कधीतरी. हिट द नेल ऑन द हेड, म्हणजे डू समथिंग ॲट अ राईट टाईम. स्मेल अ रॅट, म्हणजे सस्पिशियस. फ्रेंच लिव्ह, म्हणजे टेक लिव्ह विदाऊट परमिशन. टू लाय इन फुल्स पॅराडाईज, म्हणजे टू बिलीव्ह रॉंगली अँड स्टुपिडली दॅट युअर सिच्युएशन इज गुड. पुढे ब्लू ब्लड, म्हणजे नोबल क्लॅन, म्हणजे ॲरिस्टोक्रेट, म्हणजे राजवंशातले असं म्हणतात ना, मराठीत तसं आहे हे ब्लू ब्लड. ॲट सी, म्हणजे कन्फ्यूज. ब्लेस इन डिस्गस्ट, म्हणजे समथिंग बॅड टर्न इन टू गुड. मीट एव्हरीबडी हाफ वे, म्हणजे होतं टू कॉम्प्रमाइज. त्याच्यानंतर आहे द क्लॅरिऑन कॉल, म्हणजे कॉल ऑफ ड्युटी. अ फॅबियन पॉलिसी, म्हणजे व्हिडिओ डिले इन आवडल्यास लाईक, डिसिजन. सबस्क्राईब आणि द शेअर बुक, करायला म्हणजे विसरू टू नका. फॉल्सिफाय द धन्यवाद. ट्रान्झॅक्शन ऑर अकाउंट.